नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, इंडिया माझा मध्ये आपलं स्वागत। आज आपण आहे हडपसर या ठिकाणी डांगमाळीमळा। आपण काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त सरचिटणीस वैभव डांगमाळे यांची काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली। तर त्यांचं पूर्वीपासूनच राजकीय अस्तित्व अतिशय चांगले हडपसर पट्ट्यामध्ये, हडपसर एरियामध्ये, हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना राजकीय असं चांगलं त्यांचं पाठबळ आहे। तरुणांचा वर्ग त्यांच्या पाठीशी चांगला आहे। त्याचबरोबर वयोवृद्ध, वयस्कर, लहान थोरांचा चांगला पाठिंबा असतो। तर आपण आज त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत, त्यांना विचारणार आहोत, त्यांच्याकडनं आपण काही प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राचे राजकारण जे आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत, त्याचबरोबर हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या बाबत, तसंच केंद्रीय जे दिल्लीचं नेतृत्व आहे, दिल्लीला जे सरकार आहे, दिल्ली सरकार, त्या सरकारच्या बाबतीत देखील आपण काही प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडून घेणार आहे। सुरुवातीला आपण त्यांना विचारू की वैभवजी, आपला राजकीय प्रवास कसा सुरू झाला ते आपण सांगावं थोडक्यात अगोदर। खरं सांगायचं झालं तर विद्यार्थी दशक मध्येच मी जेव्हा साने गुरुजी शिक्षण संस्थेमध्ये होतो तेव्हापासूनच मला थोडं राजकीय, नागरिक शास्त्र ह्याची आवड होती। आणि शाळेमध्ये विठ्ठल पाटलांची शाळा असल्यामुळे अनेक पुढाऱ्यांचा वावर तिकडे व्हायचा। म्हणजे पवार साहेब, विलासराव देशमुख, स्वतः विठ्ठल तुबे पाटील, बाळासाहेब शिवरकर हे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आमच्या स्कूलमध्ये यायचं। तर त्यातनंतर स्कूलचं मग विद्यार्थ्यांचं मॉनिटरिंग, विद्यार्थ्यांचं संघटन, ह्याच्यामधनं मग मी NOCI मध्ये सगळ्यात सुरुवातीला 2006ला मी NOCI संघटनेत काम केलं आणि ससाने नगर शाखेचा अध्यक्ष झालो स्वतः। तेव्हा शिवर काँग्रेस पक्षाचा NOCI ही काँग्रेस पक्षाची शाखा आहे। तर त्यातनं मग माझा राजकीय प्रवास चालू झाला। राजकीय प्रवास हा काँग्रेसच्या शाखेपासून 2006 NOCI पासून, 2006 पासून 2006 ते आता 2024 चालू आहे। राजकीय जी हा जो प्रवास आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण किती मोठं, म्हणजे कोणाकोणाला भेटले, कोणाचा आदर्श घेतला किंवा कोणाच्या आदर्शाने आपण पुढे? खरं सांगायचं झालं तर स्कूल दशक मध्ये असतानाच पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींचे मी बुक्स वाचायचो। आम्हाला ते निबंध लिहिण्यासाठी स्पर्धा असायच्या। तेव्हा माझं हँडरायटिंग पण माझं खूप चांगलं असल्यामुळे माझा पहिला नंबर यायचा, दुसरा नंबर यायचा। आणि डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली शिक्षण जे आहेत आमचे, तर त्यांच्यावर पण मी निबंध लिहिले आणि माझा तेव्हा नंबर यायचा। तेव्हापासूनच मला हे फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिकची आवड निर्माण झाली। तर हा आपण ज्या राजकारणामध्ये कसा आला त्या राजकारणाबाबतचा हा थोडक्यात झालं। तर आपल्या लाईफ मध्ये, म्हणजे आपले ज्याला आपण अर्धांगिनी म्हणतो, तर त्याबाबत काय आहे आपलं? म्हणजे कसं काय, प्रेम प्रकरण झालं, प्रेमातून लव्ह मॅरेज झाले का घरच्यांनी करून दिले? तसं नाहीये ते। ऍक्च्युली आम्ही निर्मल टाउनशिपला राहत होतो ना, तर निर्मल टाउनशिप मध्ये एक काळे मावशी म्हणून आमच्या एक आजी आहेत, तर त्यांचं वावर आमच्या घरी सारखं असायचं। तर त्यांची ओळख शिवरकरांबरोबर, म्हणजे माझी सासरवाडी। तर मग त्यांनी ते सहज सुचवले की बाबा असा असा मुलगा त्यांना सुचवले, चांगला आहे। आणि 2009ला जेव्हा माझं लग्नाची बोलणी चालू होती तेव्हा त्यांचं, शिवरकर साहेबांचं ते भाऊच आहेत, तर ते त्याच्यातनं मग ते म्हणले अरे हे तर माझ्या ओळखीचे आहे। मग त्यातनं ते सगळंच सोयीस्कर झालं एकदम, म्हणजे ओळख निघाली, नाती निघाली, आणि त्यातनं मग ते। आता ह्याच्यानंतर आपण थोडं राजकारणाकडे वळू। ते आता हडपसर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात येऊन बरेच वर्ष झालं। हडपसर विधानसभा मतदारसंघाचं काही काळ महादेव बाबरांनी नेतृत्व केलं, शिवरकरांनी केलं, योगेश टिळकरांनी केलं, चेतन तुपेंनी केलं। तर हडपसर विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय का, असं काय वाटतंय का तुम्हाला? विकास झालाय असं, किंवा कोणाच्या काळात झाला? ऍक्च्युली कसं आहे बरं का, हडपसर विधानसभा मतदारसंघच हा 2008ला हा तयार झालाय। त्याच्या आधी हडपसर विधानसभा मतदारसंघ हा कॅन्टोन्मेंट मध्ये होता, आणि कॅन्टोन्मेंट मध्ये शिवरकर साहेब तेव्हा आमदार होते, मिनिस्टर बी झाले, आणि त्यानंतर ते मिनिस्टर बी झाले। म्हणजे हडपसर विधानसभा मतदारसंघ हा असा सेपरेट 2008ला झाला। आणि 2008ला जर तुम्ही बघितलं तर बाबर साहेब आमदार झाले,
शिवसेनेतून बाबर साहेब झाले आणि केंद्रात पण आणि राज्यात पण तेव्हा माझ्या माहितीनुसार राज्यात मंत्री होते. हा नाही बाबर साहेब नव्हते, शिवरकर साहेब त्याच्या आधी मंत्री होते. तर मग बाबर साहेब झाले. हडप विधानसभा मतदारसंघ झाल्याच्या नंतरच बोलते. जेव्हा कॅन्टोन्मेंट मध्ये होतं तेव्हा खूप विकास कामं झाली साहेब. म्हणजे काय पडलं तुम्ही बघसान तर पाण्याची लाईन आली, तुम्ही स्ट्रीट लाईट आली, रोड झाले, गल्लीतले रोड झाले, ड्रेनेज झाल्या, फुटपाथ झाले, त्यानंतर लोकांचे काही रखडलेल्या ज्या समस्या होत्या त्या झाल्या, गार्डन्स झाले, आरक्षित ज्या लँड्स होत्या त्या आरक्षित लँड मध्ये ऍक्वेजिशन झालं. सगळ्यात किचकट परिस्थिती जी असते आरक्षित लँड मध्ये ऍक्वेजिशन झालं आणि जे तिथं आरक्षण होतं लोकोपयोगी तर ते तिकडे 2008च्या आधी तिथे चांगले चांगले गार्डन्स झाले, प्ले ग्राउंड झाले, स्पोर्ट्सची मैदानं झाली, असे भरपूर काही गोष्टी झाल्या. पण 2008च्या नंतर सडनली हे सगळं आहे ना हे थांबलं. म्हणजे हडप विधानसभा मतदारसंघाचा विकास 2008 नंतर पूर्ण थांबला. शिवरकर साहेब पडल्यानंतर तो विकास थांबला साहेब. तर महादेव बाबर असतील किंवा चेतन बाबर साहेब असतील किंवा त्यानंतर बाबर साहेब आले. बाबर साहेबांचं काय झालं की जो आमदाराला फंड मिळायला हवा होता, आता काय ह्याच्यात थोडं पॉलिटिक्स सोडून पण आपण बोललं पाहिजे. तर सेंट्रल मध्ये काँग्रेसचं सरकार होतं, राज्यात काँग्रेस सरकार होतं. काँग्रेसने असं नाही की दुसऱ्या पक्षाच्या लोकांना फंड दिला नाही, पण त्या प्रमाणात फंड नाही मिळाल्यामुळे बाबर साहेबांना ती मोठी मोठी कामं जी असतात, मग त्यांची इच्छा असेल कुठलाही आमदार झाला त्याला वाटतं की आपल्या विधानसभेत काम झालं तरच निवडून येणार आहे, पण ती कामं नाही झाली. पण आता योगेश टिळेकर जे आमदार झाले त्यानंतर योगेश टिळेकर आमदार झाले. पण जो मग योगेश टिळेकर आमदार झाल्याच्या नंतर तुम्ही बघितलं असेल फडणवीस साहेबांची त्यांना ताकद मिळाली, मोदी साहेबांची त्यांना ताकद मिळाली. मग विधानसभेमध्ये जी काही थोडीफार राहिलेली कामं होती, म्हणजे तुम्ही जर बघसाल ते भुयारी मार्ग झाला, काही उड्डाण पूल झाले, काही रोडचे जे 2 मोठमोठे रोडचे पॅच होते ते सॉल्व्ह झाले. पण जी कामं ज्या स्पीडने व्हायला पाहिजे होते ना त्या स्पीडने नाही जमली. बरोबर. म्हणजे शिवरकर साहेबांच्या काळात चांगली कामं झाली, खूप स्पीड होता कामानं, खूप. शिवरकर साहेब निवडून यायला पाहिजे होते. त्यानंतर काय झालं, त्यानंतर परत वेगवेगळे लढले. त्यानंतर काँग्रेस पक्षाचा उमेदवार 4-5 नंबरला गेला. 4 नंबरला 4 नंबर गेला. नंतरच्या काळामध्ये मग युती झाली, आघाडी झाली. मग परत मग काँग्रेसचा वाडा एनसीपी ला गेला, चेतन तुपे आमदार झाले. पण त्यांचं पण बॅड लक असं झालं की चेतन पाटील आमदार झाले, सगळ्यांच्या सहयोगाने झाले, काँग्रेसवाल्यांच्या सहयोग झाले, आमच्या सहयोगाने झाले आणि खूप राष्ट्रवादी आघाडी झाले. काही विरोधकांनी पण त्यांना मदत केली. ही खुली गोष्टी सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी. आणि ते आमदार झाले. पण मग नेमकं ते परत अख्ख्या देशातच, राज्यात, देशात, जगात ते कोरोना आला, त्याच्यात आमदारांचे फंड गोठवले गेले, त्याच्यात पण त्यांना मग काम नाही करता आलं. मग परत नंतर जसा कोरोना गेला तसे परत राजकीय उलथापालथ झाली, त्याच्यात कामं थांबली आणि आता त्यांना काही पिरियड मिळलाय काम करण्याचा. बघू आता कसं काम होतील. तर आता विधानसभा निवडणूक लागेल ना 2 महिन्यावरती, 2 महिने विधानसभा निवडणूक, परत विकास परत तो विकास थांबला. म्हणजे आमदाराला जे काम करण्यासाठी जे सेंट्रल राज्य स्थिर हे जो फंड तो लागतो ना, तो ह्या 2-3 आमदारांना साहेब ते मिळलाच नाही. तुम्हाला जर पक्षाने संधी दिली तर नगरपालिकेला काम करायला आवडेल का विधानसभेला काम करायला आवडेल? नाही, आता आमचा फोकस म्हणजे मी माझ्या वैयक्तिक मला काय लढवायचं हे महत्वाचं नाही. आता मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्याचं जर तुम्ही मत विचारसान तर आमचा अख्खा फोकस आता आमदारकीवर आहे, विधानसभावर आहे. नगरपालिका निवडणुकी आता विधानसभेच्या नंतर आहे, त्याच्यामुळं विधानसभेवर पूर्ण फोकस आहे. हेच आम्ही खासदारकीला पण केलं, पूर्ण फोकस आम्ही खासदारकीला. ही जागा तर आता काँग्रेसकडे जाणार नाही ना. आता काय झालंय साहेब, आता ही जागा वाटप मध्ये मागच्या इलेक्शनला ही जागा एनसीपी कडे गेली. आणि एनसीपी कडे जाण्याची शक्यता आहे. आता शक्यता आहे, नाही आपण कसं आपण ते डिनाय नाही करू शकत आहे. पण आता काय झालं की एनसीपीचे बिंदेबान आमदार होते, आता त्यांच्यात गट झालं, पवार साहेबांचा गट झाला, अजितदादांचा एक गट झाला. हे अजितदादांच्या गटात गेल्या गट असं चित्र दिसतंय. तर मग आता गेल्याच
पण आता शरद पवार साहेबांचा आता गट आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही तर त्यांना विनवणी केलेली आहे. त्यांना सांगितलं बाबा की हा एकच वार्ड जो शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे येतात विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या विधानसभा येतात त्याच्यामध्ये एकही वाट काँग्रेसला नाहीये. हे दुर्दैव आहे ऍक्च्युली. आणि हा वळसे पाटील आहेत, हा सगळं वळसे पाटील आहेत, अशोक पवार आहेत, बेनके आहेत, त्यानंतर भोसरीला तुमचे बीजेपी आहे, तिकडे बीजेपीचे आहे, तिकडे हे होते आपल्या बरोबर वैभव डांगमाळे. त्यांची आज आपण मुलाखत पाहिली. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या प्रश्नाला उत्तर दिले. कॅमेरामॅन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, इंडिया माझा, पुणे.